श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून श्री बाळकृष्ण गोरखनाथ हे नगरसेवक म्हणून निवडून आले। वन विभागामध्ये काम करत असताना रायगडची बुलंद तोफ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती। त्यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले। त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीमुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले। जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेली विकास कामे, त्याचा आशीर्वाद जनतेत मतदानातून दिला आणि हीच त्यांच्या कामाची खरी पोचपावती आहे। आज श्रीवर्धन नगर परिषदेवर त्यांची शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, युवक कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे। कोकण रत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्री सुनीलजी तटकरे यांनी बाळकृष्ण गोरखनाथ यांना ही अमूल्य संधी दिली। आता ही जबाबदारी कशा प्रकारे हाताळणार यावर सविस्तर चर्चा होणार आहे। सर, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगर परिषद ही नामचीन नगर परिषद आहे आणि ह्या नगर परिषदमध्ये आपण नगरसेवक म्हणून 2025च्या निवडणुकांमध्ये निवडून आलात। आज आपली शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण, सांस्कृतिक या सभापतीपदी निवड झालेली आहे। हे कुठेतरी खासदार तटकरे असतील, अनिकेतभाई असतील आणि आदित्यभाई असतील, यांचं नक्कीच आपल्यावर कुठेतरी प्रेम दिसून येत आहे आणि त्यांनी आपल्याला ही दिलेली जबाबदारी आहे, ही आपण कशा पद्धतीने पार पाडणार आहात? या रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, विकासाचे महामेरू की ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या श्रीवर्धन रायगड जिल्ह्याचा विकास केला। तसेच आज नामदार आदित्यभाई तटकरे, महिला व बालविकास मंत्री, आणि अनिकेतभाई तटकरे यांनी केलेल्या ह्या विकासमुळे आणि गेले 15 ते 20 वर्ष मी वनविभागात काम करत असताना ह्या तिन्ही ज्येष्ठ मंडळींनी माझी कामं म्हसळा असेल, माणगाव तालुक्यात पाहिलेले आहेत। अनेक सभागृहाचे लोकार्पण सोहळे आणि नामदार सुनीलजी तटकरे साहेब, गॅस व नियामक मंडळ, पेट्रोलियमचे चेअरमन, भारत सरकार यांनी अनेक सभागृहाचे असतील, मी अनेक त्यांच्या हस्ते अनेक पुरस्कार घेतलेले आहेत आणि त्या माझ्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांनी मला या श्रीवर्धन मतदारसंघात 2025 मध्ये उमेदवारी दिली आणि उमेदवार निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून माझ्यावर जी एक त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक, क्रीडा, युवक कल्याण सभापती म्हणून माझी जी निवड केली ती मी सार्थकी ठरवीन आणि जी कामं मॅडम आदिती तटकरे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये शब्द दिलेले आहेत, ती अनिकेतभाई असतील, युवा क्रीडा मंडळाचे त्यांच्याकडे जो निधी आहे क्रीडा क्षेत्रातला तो असेल, आदित्यभाई तटकरे यांच्या माध्यमातून जो काय निधी शिक्षण कामासाठी लागणार आहे, आदरणीय नामदार तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जो विकास कामासाठी निधी लागणार आहे तो आम्ही त्यांच्याकडनं घेऊन जे लोकांना शब्द दिले आहे ते पुरी करण्याची आज या ठिकाणी मी हमी देतो आणि त्यांनी टाकलेला जो विश्वास आहे माझ्यावर तो कधी सार्थकी ठरवणार आणि आम्ही जे आमच्या प्रभागमधील आणि श्रीवर्धन 17 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJPचे निवडून आले त्या हातात हात घालून आम्ही सगळे काम करू आणि श्रीवर्धनचा विकास, सुजलाम विकास हा एकच ध्यास राष्ट्रवादी पक्षाचा आम्ही सार्थकी ठरू आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात अधिकाधिक बळकट कसे होतील हे बघू आणि आमचे विकासाचे महामेरू आणि आपल्या महाराष्ट्राचे आशास्थान म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो ते तटकरे साहेब यांना भविष्य काळामध्ये उज्ज्वल असं यश प्राप्त हो हीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो। नक्कीच सर, आपण पाहिलात की आपण पुढील जो आपला मुद्दा असणार आहे तो नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनातून असणार आहे आणि या ठिकाणी आपला जो विकासाचा मुद्दा असणार आहे त्या आपलं कसं पुढे विजन असणार आहे? या ठिकाणी बॅरिस्टर AR अंतोले, महाराष्ट्राचे आपले माजी मुख्यमंत्री कैलासवासी यांच्यानंतर खऱ्या अर्थाने एक विकासाची फार मोठी पोकळी ह्या कोकणामध्ये निर्माण झाली होती आणि असं भारदस्त असे आपले सुनीलजी तटकरे साहेब ह्या रायगड जिल्ह्याचे 15 वर्ष पालकमंत्री असल्यापासून 2009 त्यांना श्रीवर्धन मतदारसंघाची धुरा सांभाळली आणि तिथून पर्यटकाला चालना देण्यासाठी हजारो पर्यटक आज शनिवार रविवारी न येता प्रत्येक आठवड्याला जवळजवळ 15 ते 20 हजार पर्यटक पर्यटक आणि बाहेरून परदेशातून या ठिकाणी श्रीवर्धनचा विकास बघण्यासाठी आणि पर्यटनाला भेटी देण्यासाठी येतात। त्याच्या माध्यमातून श्रीवर्धनच्या गोरगरीब जनतेला साहेबांनी केलेल्या कोट्यावधी अब्जावधी रुपये म्हणजे पैशामध्ये त्याची तुलना करता येणार या विकास कामामुळे आज इथल्या गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार प्राप्त झाला आहे आणि त्याच्यातून महिलांचं आणि सर्व मंडळाचं या ठिकाणी हजारो करोडो रुपयाचा त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे आणि त्यांची आर्थिक सबलीकरण महिलांचं झालेलं आहे। तसेच तरुणांचं सुद्धा इथे आर्थिक सबलीकरण झालं। याचे सर्व श्रेय मी आदरणीय तटकरे साहेब
नामदार आदिती तटकरे यांनाच देतो. या ठिकाणी 2025मध्ये श्रीवर्धन नगरपालिका मध्ये 20 नगरसेवक होते. त्यापैकी आमचे 2 स्वीकृत सदस्य आहेत नगरसेवक आणि 15 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. BJPशी युती केलेले असल्यामुळे आमचे 2 त्यांचे नगरसेवक धरून एकूण 19 नगरसेवक असा भरगच्च पाठिंबा ह्या आमच्या मोठ्या गट आमचा इथे या ठिकाणी आहे. आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून सर्व 19 लोकांना बरोबर घेऊनच आम्ही तटकरे साहेब असतील, नामदार आदित्यभाई तटकरे, अनिकेतभाई तटकरे आणि सर्व तालुका लेवलला काम करणारे आमचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते, दर्शनभाई विचारे असतील, शहराध्यक्ष बबनजी चाचले, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा विकास साधणार आहोत. एकला चलोरे चालणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन श्रीवर्धन शहराचा जास्तीत जास्त विकास कसा होईल हे तटकरे साहेबांना घेऊनच आम्ही करणार ही या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. याच्यात कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये दिग्द्वा मनस्थिती नाही आणि आमचा विकास होईल हे अगदी मी ईश्वराला स्मरून सांगतो. एस मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, श्रीवर्धन.